आय ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। इकडे दुसऱ्या अध्यायाचा 24 श्लोक, पहिला स्कंद. लाईट लाव. पार्थिवा दारुणो धूमास, पार्थिवा दारुणो धूमास, तस्मादग्निश्रियमया, तस्मादग्निश्रियमया. पार्थिवा दारुणो धूमास, तस्मादग्निश्रियमया. तमसस्तु रजस्तस्मात्, तमसस्तु रजस्तस्मात् सत्वं यद्ब्रह्मदर्शनम्, सत्वं यद्ब्रह्मदर्शनम्. पार्थिवा दारुणो धूमास्, पार्थिवा दारुणो धूमास्, तस्मादग्निश्रियमयः. तमसस्तु रजस्तस्मात् सत्वं यद्ब्रह्मदर्शनम्. वाचा हरे कृष्ण. वाचा. तमसस्तु रजस्तस्मात् सत्वं यद्ब्रह्मदर्शनम्. और पार्थिवदारुणो धूमाः, तस्मादग्निश्रियमयः. तमसस्तु रजस्तस्मात् सत्वं यद्ब्रह्मदर्शनम्. सत्वमन तत्व नाही. दुसरं वाचा. कोण आहे अजून? पार्थिवा दारुणो धूमाः, पार्थिवा दारुणो तस्मादग्निश्रियमयः, तस्मादग्निश्रियमयः. तमसस्तु रजस्तस्मात् सत्वं यत् ब्रह्मदर्शनम्. ब्रह्मदर्शनम. झाले का माताजी? पार्थिवा दारुणो धूमाः, तमसस्तु रजस्तस्मात् पार्थिवा दारुणो धूमाः, पार्थिवा दारुणो धूमाः, तस्मादग्निश्रियमयः.
ब्रह्मदर्शनम तस्मा पार्थिवात पृथ्वीपासून दारुणा जाळण्याचे लाकूड किंवा सरपण धुमा धूर तस्मात त्यापासून अग्नी अग्नी त्रेमय वैदिक यज्ञ यागादिकाद्वारे सद्गती देणार तमसा तमगुणापेक्षा तू परंतु रजः रजगुण तस्मात त्या रजगुणापेक्षा सत्वम सत्वगुण यत जो ब्रह्म परम सत्य दर्शनम दर्शन साक्षात्कार अनुवाद जाळण्याचे लाकूड हा पृथ्वीचा विकार आहे. धूर हा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. अग्नी हा त्या धुरापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण वैदिक यज्ञाच्या द्वारे तो श्रेष्ठ ज्ञानाचे लाभ करून देतो. त्याप्रमाणे रजगुण तमगुणापेक्षा श्रेष्ठ आहे, पण सत्वगुण सर्वात उत्तम आहे, कारण सत्वगुणामुळे परम सत्य जाणणे शक्य होते. पाठीमागं बोला. जाळण्याचे लाकूड हा पृथ्वीचा विकार आहे. धूर हा त्यापेक्षा श्रेष्ठ आहे. अग्नी हा त्या धुरापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण वैदिक ज्ञानाच्या द्वारे तो श्रेष्ठ वैदिक यज्ञाच्या द्वारे तो श्रेष्ठ ज्ञानाचे लाभ करून देतो. त्याचप्रमाणे रजगुण तमगुणापेक्षा श्रेष्ठ आहे, पण सत्वगुण सर्वात उत्तम आहे, कारण सत्वगुणामुळे परम सत्य जाणणे शक्य होते. तात्पर्य निवा इंग्रजी श्री भक्ति वेदांत स्वामी शिल प्रभुपाद द्वारा. शिल प्रभुपाद की हे वाच रे आज. मराठी वाच नाही ते हिंदी वाच. पण का तुला मराठी येत नाही काय? वर स्पष्ट केल्याप्रमाणे भगवंतांची प्रेममयी भक्ती सेवा केल्याने मनुष्याची भौतिक अस्तित्वातील बद्ध जीवनातून सुटका होऊ शकते. येथे पुढेही समजावून दिले आहे की मनुष्याने सत्वगुणाच्या स्तरापर्यंत उन्नत झाले पाहिजे, त्यामुळे तो भगवंताच्या प्रेममय भक्तीसाठी पात्र होऊ शकतो. प्रगतीच्या मार्गावरती जरी विघ्न असली तरी कोणी जरी तमोगुणाच्या स्तरावर असला तरीही तो आध्यात्मिक गुरुच्या परिपूर्ण मार्गदर्शनाखाली क्रमशः सत्व स्तरावर आरूढ होऊ शकतो. म्हणून गंभीर जिज्ञासूंनी अशा प्रगतीच्या चालनेकरिता तज्ञ आणि प्रामाणिक गुरुकडे गेले पाहिजे. असा प्रामाणिक तज्ञ आध्यात्मिक गुरु शिष्याला तम रज सत्व अशा कोणत्याही स्तरावरून मार्गदर्शन करण्यास समर्थ असतो. म्हणून कोणत्याही गुणाची अथवा भगवंताच्या कोणत्याही रूपाची उपासना करणे सारखेच लाभदायक आहे असा विचार करणे चूक आहे. भगवान विष्णूंव्यतिरिक्त सर्व भिन्नांश रूपे भौतिक शक्त्यंतर्गत प्रकट होतात. म्हणून भौतिक शक्त्यंतर्गत रूपे मनुष्याला भौतिक बंधनातून मुक्त करणारा जो केवळ एक सत्वगुण त्या सत्वगुणाच्या स्तरावर आरूढ होण्यास सहाय्य करीत नाही. जीवनाची अज्ञानातील स्थिती किंवा निम्न स्तरावरील पशुजीवन हे तमोगुणाने नियंत्रित असते. सुधारलेल्या मनुष्य जीवनात जर अनेक प्रकारच्या भौतिक लाभांची हाव असेल तर तो रजोगुणाचा स्तर आहे. जीवनाचा रजोगुणी स्तर मनुष्याला परम सत्याच्या अनुभवासंबंधी किंचित संकेत देतो. तो संकेत नैतिक सदाचारी तत्वांसह तत्वज्ञान, कला, संस्कृती यांविषयीच्या कोमल भावनांच्या रूपात असतो. परंतु सत्वगुण भौतिक गुणात अधिक उच्चतर आहे.
हा सत्वगुण परमसत्याच्या साक्षात्कारात वास्तविकपणे सहाय्य करतो. दुसऱ्या शब्दात उपासना पद्धतीचे जे निरनिळे प्रकार आहेत त्यात गुणात्मक दृष्टीने तसेच ब्रह्मा, विष्णू, शिव अशा अधिष्ठाता देवतांकडून प्राप्त होणाऱ्या लाभातही गुणात्मक भेद आहे. सच्चिदानंद रूपाय स्वोत्पत्ती. ज्यांच्याकडे मोबाईल आहेत त्यांनी बाहेर बसलं तरी चालत किंवा घरी गेलं तरी चालत. सच्चिदानंद रूपाय स्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. प्रव्रजन्तम् अनुपेत मुपेत कृत्यं द्वैपायनो विराकातरन्धौ पुत्रेति तन्मयतया तरो विनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवते उत्तमश्लोके भक्तिर्भवति निष्ठते. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमः. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. वंशीभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादृष्टात् पूर्णेन्दु सुन्दर मुखारविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्देन विनिवेशयन्तु. वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. जीवे पिबस्वामृतमेतदेव गोविन्द दामोदर माधवी. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकथामयं ददान्ति स्वाहा. नमो महावदन्याय कृष्णप्रेमप्रदाय कृष्णाय कृष्णचैतन्य हे कृष्ण करुणा सिंधु दीनबन्धु जगत्पते गोपीश गोपिका कांत राधा कांत नमस्ते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुति देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे. श्रीमद् भागवत महापुराण हे द्वितीय पहिल्या स्कंदाचा हा दुसरा अध्याय. पहिल्या अध्यायामध्ये मंगलाचरण आणि ऋषींचे प्रश्न आहेत 6. ऋषींनी जे प्रश्न विचारले त्या उत्तरामध्ये भागवत सांगितलेलं आहे. सगळं संपूर्ण भागवत 12 स्कंद. भागवत 12 स्कंद 335 अध्याय येतो आणि 18,000 श्लोक आहेत. हे लक्षात ठेवा. त्याच्या उत्तरानंतर त्यांच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये
सुत गोस्वामी हे अध्यायात बोलायला लागलेले, तर त्यांची प्रशंसा केलेली. ज्यांनी प्रश्न विचारले त्यांची प्रशंसा केली, स्तुती केली. खूप चांगले प्रश्न विचारले. भगवंता संबंधाने प्रश्न विचारल्यामुळं स्तुती केली. जसं रामायणात भगवान शंकरांनी पार्वतीची स्तुती केलेली. अध्यात्म रामायणात आहे आणि रामचरितमानस मध्ये आहे. धन्य धन्य गिरिराज कुमारी तुम समान नहीं को उपकार, पूछे हो रघुपति कथा प्रसंगा, सकल लोक जग पावनी गंगा. पूछे हो रघुपती कथा प्रसंग. रामाच्या कथा संबंधाने प्रश्न विचारला. धन्य धन्य गिरिराज कुमार, हे पार्वती तू धन्य आहेस, कारण त्याच्यात तुझंही कल्याण होईल, माझंही कल्याण होईल आणि ऐकणाराचं सगळ्या जगाचं कल्याण होईल. कारण सकल लोक जग पावनी गंगा, कथा हे सगळ्या जगाला पवित्र करणारी. त्यामुळं त्या ऋषींचं हे जे सुत गोस्वामी आहेत हे उग्रश्रव आहेत. त्यांचं नाव उग्रश्रव आहे. हे रोमहर्षींचे पुत्र आहेत. पहिले ते त्या जागेवर कथा करायचे ते रोमहर्षण होते. आता हे सांगतात पिता मी रोमहर्षण आहे. माझे वडिलाचं नाव रोमहर्षण होत आणि माझं नाव उग्रश्रव आहे. कारण बलरामजीने त्यांना सेवानिवृत्त केलं. निवृत्त म्हणजे ह्या जगातूनच निवृत्त करून टाकलं. त्यामुळं त्यांच्या गादीवर मी बसलो. तुम्हाला माहिती आहे सगळं, त्याच्यामुळं मी डिटेल सांगत नाही. भागवत हा असा ग्रंथ आहे, त्याच्यातून कामधेनू, कल्पतरू किंवा चिंतामणी सारखं सगळ्या वस्तू प्राप्त करून घेता येतात. फक्त सकाम अनुष्ठानासाठी विधी माहिती पाहिजे आणि विधी आली पाहिजे. काहीही करता येतं. पित्राची मुक्ती करायची म्हणलं तरी भागवत चांगलं आहे. गरुड पुराणापेक्षा बरं आहे. गरुड पुराणात नुसतं नरकाचं वर्णन जास्त करून ठेवले, पण भागवतात तर डायरेक्ट ना धुंदुकारी वगैरे कशाने मुक्त झाली. आता भरपूर असे अनुभव आलेले आहेत, अलीकडच्या काळात सुद्धा येतात. आणि सकाम अनुष्ठान म्हणजे ज्याला जी इच्छा आहे ती त्याच्यातून सक्सेस होतात. एवढंच नाही, मी ते भागवत विधीने केलं करण्यापेक्षा मी कधी कधी त्याला सांगतो भागवताच्या प्रदक्षिणा केल्या तरी तुम्ही सक्सेस होणार. दररोज भागवताच्या 12 स्कंदाच्या प्रदक्षिणा दर्शन करून सुद्धा त्या इच्छा पूर्ण करू शकतात. कथा लावणं हाच विषय निराळा आहे. तर भागवत हे कलियुगात कलो नष्ट दृशा मेष पुराणार्क अधून उदित, कृष्ण स्वधाम उपगते धर्म ज्ञानादिविसह. कृष्ण स्वधामाला गेल्यानंतर धर्म ज्ञानादी, धर्म आणि ज्ञान आणि आदी म्हणजे भक्ती वैराग्य वगैरे सगळं ते भगवंता संग गेलं. भगवंत स्वधामाला गेल्यानंतर हे राधेश्याम काय करतो तू? हे रेकॉर्डिंग आहे, वाच की, ऐक. काय सांगत होतो? ज्ञान भक्ती धर्मन सगळंच कुठे गेलं? कृष्ण संगच गेलं. मग कृष्ण कुठे गेले? स्वधामाला. स्वधामाला गेले नाही म्हणतात, पद्मपुराणात सांगितलंय. स्वकीयम यद भवेत तेजो तस्य भागवते ददात. हा थोडं फिलॉसॉफिकल प्रवचन आहे, तुम्हाला झोप येतील. सावध हो नाही का? कारण कसे कल्याणाचा विषय असला ना मग झोप येते. भिवंडीचा असलं म्हणजे जागा होतो. कल्याण भिवंडी. तो का म्हणे नाड पाप ठाके हिता आड. पाप हिताच्या आड उभा राहत असतं. त्यामुळं प्रवचनात जपात जी झोप येते ना ते आपलं पाप थोडं काय वाचतंय? हा
कचरा काय म्हणले? काय सुचत नाही मला तर. स्वकीयम यत भवेत तेज तस्य भागवते तद. उद्धव आणि भगवंतापाशी गेले होते. 11व्या स्कंदात पण ही कथा आहे. आणि हे मी सांगतोय ते पद्मपुराणात. भगवंताला त्यांनी प्रश्न विचारला की भगवंत तुम्ही स्वधामाला गेल्यानंतर इथं कलियुग लागन आणि कलियुग हे कलहाचं पापाचं युग आहे. त्यामुळं भक्तांचं पोषण किंवा अवलंबन कसं होईल? तर भगवंताने त्या उद्धवाचं इथं श्रुत्वा वचनम उद्धवस्य प्रभासे चिंतयद हरी. प्रभास क्षेत्रामध्ये माताजी मोबाईल पण ठेवा. हे अनुष्ठान आहे, मजा नाही, हे फिल्मी थिएटर नाही. हे मी ही भक्ती म्हणून करतो. हे श्रवण कीर्तन ही भक्ती आहे. आपण तेवढा 1 घंटा तरी द्या फक्त देवासाठी. टेक सिरियसली, गंभीरतेने घ्या. हरे कृष्ण 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 हरे हरे राम प्रभासे चिंतेत हरी. प्रभासे म्हणजे प्रभास क्षेत्र आहे. तिथं कुठं? गुजरातमध्ये सोरटी सोमनाथ प्रभास. प्रभास क्षेत्रावरच भगवंत बसले होते. पिंपळाच्या झाडाला पाठ लावून बसले होते. आणि उद्धव मैत्री ऋषीने तिथं ती कथा शेवटचं ज्ञान ऐकलं होतं. 3य स्कंदात तो विषय येईल, 3ऱ्या स्कंदात. तर त्या टायमाला हा प्रश्न विचारला होता की भक्ताचं कसं व्हायचं कलियुगात तुम्ही गेल्यानंतर. मग भगवंताने काय केलं? हा विचार बरोबर आहे. म्हणून त्या म्हणतात स्वकीयम यत भवेत तेज, स्वतःच तेज तसे भागवते ददत म्हणजे भागवतात अर्पित केलं. भागवतात. आणि दुसऱ्या शब्दात असं सांगितलंय की तिरोधाये प्रविष्टोयम श्रीमद भागवतार्णव. भगवंत तिरोधान म्हणजे अंतर्ध्यान झाले आणि भागवतात प्रविष्ट झाले. तिरोधाय प्रविष्टोयम श्रीमद भागवता तेन यम वाङ्मयी मूर्ती. हा ग्रंथ नाहीये, हे लक्ष द्या. हे साक्षात भगवंत आहेत. ज्यावेळेस तुम्ही मोबाईल वाजवता किंवा मधुरी मोदी उठून इकडे तिकडे बघता त्यावेळेस तुम्ही भगवंताचा अपमान करता. फायदा होणार नाही, नुकसान होईल. कारण भगवंत जिथं असतात ना तिथं ज्ञानेश्वरीत सांगितलं राव तेथे कटकू, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे की जे राव तेथे कटकू. राजा कटक म्हणजेच त्या कटक म्हणजे गाव नाही, कटक म्हणजे मिलिटरी. मोदी यायचा बारामतीत म्हणलं की मिलिटरी 3 दिवस आधी झालेली असते. तसं संत जिथं देव येतात ना तिथं देवता आणि ऋषीमुनी सापवाप आलेले असतात. म्हणून कथा ही साधारण नाही, तिथं सगळे आलेले असतात. तेथे असे देव उभा देशे तया ठाई पांडवा मी हरपेला घेऊ किंवा नावडे वैकुंठ शेषे नहाम वसामी वैकुंठ योगिनामपी हृदयनच यत्र मत भक्ता गायन तिथं तर दिष्टा मिळणार. इथं देव येतो, देवता देवाच्या आधी सगळे बाकीचे येऊन बसतात. माझ्या डोक्यात भरपूर उदाहरणं येतात. एक प्रभुपादांचं सांगतो. प्रभुपादांचं उदाहरण विदेशामध्ये अमेरिकेमध्ये प्रभुपादांसाठी मोठ्या कार्यक्रमासाठी मोठा हॉल घेतला. पण हॉलमध्ये सहसा कुणी आलं नाही. फार कमी लोक आले, 10-12 लोक असतील. आणि काय 1000-2000 लोक येतील अशी अपेक्षा होती, काही संख्या आली नाही. तेव्हा भक्तांनी आपलं रूमवर आल्यानंतर प्रभुपादाला हात जोडून सांगितलं, प्रभुपादजी क्षमा करा, मी प्रयत्न केला पण लोक आले नाहीत. म्हणले प्रभुपाद म्हणले हॉल गच भरलेला होता. काय म्हणले? हॉल फुल भरला होता. तुम्ही पाहिलं का? नारद आले होते, सुख सनकादी आले होते, सगळे देवी देवता आले होते.
तुम्हाला दिसत नसतील त्याचा अर्थ असा नाही की आम्हाला जे दिसत नाही ते काही नाहीये. हा, आम्हाला भरपूर आम्हाला अमेरिका दिसत नाही. पूर्वी अमेरिका भरपूर लोकांना माहितीच नव्हती, पण ती तिथं होतीच. ती आमची दृष्टी कमी आहे त्याचा अर्थ बाकीच्या गोष्टी नाही असं थोडंच. तर मला काय सांगायचं की हा ग्रंथ निष्ठा ग्रंथ नाहीये. ते नेयम वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्ष वर्तते हरी. हे साक्षात हरी आहे, भगवंत आहेत. आणि त्याच्यासाठी म्हणजे ते उद्धवासाठी भगवंतांनी सांगितलं की मी धामाला जाणार नाही, कुठंच जाणार नाही, मी कुठं राहणार आहे, भागवतामध्ये राहणार आहे. म्हणून कृष्ण स्वधाम उपगते धर्म ज्ञानादिभी सहकलो नष्ट दृश्यामेश पुराण अर्क. पुराण अर्क शब्दाचा अर्थ आहे सूर्य. हे काय रे, काय झालं? हा, काय व्हायला लागलं? तुला काही त्रास होतो का? हा, कशामुळं? कर लवकर. पहिलं करायचं काय करायचं मध्ये मध्ये नाही. आपण आहेत ना, आपण सिरियस नाहीत ह्या गोष्टीमध्ये. तुकाराम महाराज खूप सिरियस होते. तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी म्हटलंय, भजनी विक्षेप त्याची पै मरण. भजनात विक्षेप होणं म्हणजे मेलेलं बरं. आलं का लक्षात? आपल्याला काय जोकिंग म्हणून ऐकत असतो, बरा संत दास आलाय ना, हसायला काहीतरी मिळून बरं झालं. पण खूप गंभीर पण प्रवचन असतात माझे. तर हे भागवत काय समजून घ्या. पुराण अर्क, अर्क म्हणजे सूर्य नाही. आपण कोणार्क म्हणजे काय? सूर्य मंदिर. तसं पुराण अर्क, पुराण रूपी सूर्य. हा, बाकीच्या ग्रंथाला सूर्य नाही म्हटलं, याला काय म्हटलंय? पुराण अर्क. अजून उदित, उदित म्हणजे उदय झालेला आहे. कलियुगातले कलो नष्ट दृश्यामेश, ज्यांची कलियुगात बुद्धी नष्ट झालेली, निवळ पबजी खेळायला लागलेले, तर मोबाईलवर लग्न करायला लागलेले आहेत, मोबाईलवर नाही त्या गोष्टी करायला लागलेल्या आहेत मोबाईलवर. आमच्या तिकडं सांगतो, हे ताले चांगले येतो. इथं कोणी मोबाईल आणत नाही ना प्रवचनात. मी नाही आणत प्रवचनात मोबाईल, आणतच नाही कधी. तर ह्या गोष्टी म्हणजे बुद्धी भ्रष्ट झालेल्या लोकांना मोबाईलच सगळं काही दिसतं. आणि काही चांगल्या गोष्टी आहेत ते चांगले नाही घेणार, वाईट घेणार. जेवढं वाईट असेल तेवढं पहिलं घेणार. तर मला सांगायचंय की कलियुगात जाती कंस लोकांचे बहिरंग वृत्ती झालेली आणि देवाला विसरलेले, तर अंधकारात तरपडायला लागले. त्याला आता त्यांनी कुठं जायचं म्हणले? पुराण अर्क. अंधकारातून बाहेर निघायचं असलं तर भागवताची शरण घ्यायची. कारण भागवत निसता अंधकार नष्ट करायला बॅटरी नाही. काय? सूर्यासारखा ग्रंथ या. त्याने पण ऐकायला सिरियस पाहिजे. ऐकणारे थोडे 10 असले तरी चालतात, पण विषय गंभीर असला की मला 10 लोक लागतात. आणि मग हाशी मजा गोंधळ जोकिंग म्हणलं की 10,000 असले तरी कमी पडते. तर मी हे सांगत होतो की तुम्हाला एक उदाहरणच सांगतो गंभीरतेच. तुमच्या बुद्धीत प्रकाश पडला सूर्यासारखा तर बरं होईल. मी सांगतो, आसकोंडा घाट आहे मथुरेला घडलेली घटना आहे माझ्या लहानपणीची. आसकोंडा घाट. आणि आपल्या गोडिया वैष्णव संप्रदायाचा आश्रम होता तिथं. तिथले जे साधू होते, महंत म्हणा किंवा तिथले मेन जे होते मुख्य, ते बाहेर अध्यक्ष, आपण जसं मंदिराला अध्यक्ष म्हणतो तसं तिकडे बाहेरच्या लोकांचं ते परमनंट अध्यक्ष असतो, त्याला महंत म्हणतो. तर तिथले महाराज होते, ते कथा करायचे भागवताचे. कुठं रे? आसकोंडा घाट मथुरेमध्ये. तू कथा ऐकली का ही माझी? दररोज कथा व्हायची, जसं आपल्या मंदिरात होतात ना, दररोजच भागवत असतं सकाळी. ते कधी कधी मग 15-15 वर्ष बी संपत नाही, कारण एक श्लोक. आणि मी कधी कधी एकच श्लोकावर 20 दिवस बी बोलतो. असं म्हणलं भागवत केव्हा संपणार? 7 दिवसाची कथा नाही, ते कंटिन्यू चालणारं भागवत होतं. कुठं? आसकोंडा घाट मथुरेला. रोजचं आपलं रेग्युलर कथा व्हायची. पण तिथं जो एक कमांडर होता मंदिरचा, म्हणजे काम पाहणारा जो असतो ना,
तो फार कधी भागवतात बसणार नाही. काम किती बी करणार पण भागवतात बसणार नाहीत. पण काय काय त्याला रजोगुण म्हणायचं. रजोगुणी लोकांना स्थिर बसतच नाहीत, माकडासारखं उलपटांग काम करणार. पडदा हे नाही का, पडदा काहीतरी होते म्हणलं, पडदा उठलेच लगेच, पाय मोकळा करायसाठी उठत असते तसे. कारण फार वेळ मांडी घालून बसणं शक्य नाही भरपूर लोकांना आले. मला नाही काही असं असणार, मी बसत नाही. आता माझी तब्येत बरोबर नाही, मी खुर्चीवर बसतो. वय झालं 72, वय मध्ये काय थोडे आहे का काय? मला कोणी म्हणत नाही 72 नसन, 40 वय आहे तुमचं. मग मला वाटतं ह्याला आपण चांगली दररोज दाढी गोठली जर मेकअप केला तर कसं दिसू. 25च म्हणते लोक. आणि प्लास्टिक सर्जरी केली तर किती अजून. कशावरून 72 वय आहे माझं. कशावरून आलं काय म्हणतो तुम्ही? हा उठपटांग इकडे ते सारखं काम. ते महाराज म्हणायचे अरे भागवत ऐकत जा. नाही ते म्हणायचं भागवत काय म्हणून, भागवत हे निष्काम हे काय ते लोक असते आळशी लोकांचं काम आहे. काम नाही धाम नाही बसले ऐकायला आणि प्रसादाच्या टायमाला खायला उठणार नाही काय आहे. इथं आम्हाला सगळं बघावं लागतं असं तू महाराजाला गुरुलाच सांगायचं, गुरुला उपदेश द्यायचा. काही काही लोक असतात जास्ती काम ते त्यांच्यामुळे नडतं बी, त्याच्यामुळे काय गुरु महाराज बी काही बोलत नसते. चलून दे बाबा काय काम तुझ्यामुळे होते म्हणजे ते म्हणायचे जाऊ दे का. पण काही सारखे काम आणि इतकं कधी कधी त्या 7, 8, 10 लोक बसलेले ऐकायला असायचे. त्यांना बी हे कधी कधी खवळायचं तर काम करायचं. कधी कधी एखाद्याला ओढून बी न्यायचं, हे चल इकडे भांडे धुवायचे. स्वतः हत्या करायचं नाही ते दुसऱ्याला बी घेऊन जायचं. एक दिवस काहीतरी मोठा भंडारा होता, नीट आहे का, मोठा भंडारा होता. तर भंडाऱ्यामध्ये ते भांडे खूप मोठ्याले असते. तिथे कढाई हे तिथे खूप मोठ्याने भांडे आपटायचे. ते ऐकायला जसं आता मला हे डिस्टर्ब होत होतं, कुठं ती स्वच्छतेची गाडी आली अमुक म्हणजे ती डिस्टर्ब. महाराज म्हणले इतका उटपटांग काम करतो ना हा, काय इतकं ऐकत नाही स्वतः, दुसऱ्याला नीट ऐकून देत नाही. वानर होईन ह्यो माकड होईल. मेला तो. मेल्यानंतर भागवत सुरू झालं पहिल्यापासून. जन्मादेश येथून वयादितरतच 4 ते सुभिके स्वरट पहिल्या स्कंदापासून सुरू झालं. आणि हे लहान माकडाचं पिल्लू तिथं आलं. भागवताच्या पाया पड, गुरु महाराजाच्या पाया पडून असं बसलो. गुरु महाराजांनी ओळखलं का काय म्हणे, अरे अरे हा रामदास आहे रे, हा रामदासच दिसतो रे बाबा. म्हणजे त्याचं नाव रामदास होत. अरे रामदास म्हणे आता तरी नीट ऐक बाबा भागवत. आता ऐकत जा चिन्ह भागवत. त्याला काय बोलता येतं का? ते म्हणे ते माकडे ना करते. नाही तर खॅक खॅक करतात नाही करते करायचं. ते दररोज येऊन बसायचं. त्याला माळ बांधली, गळ्यात कंठी घातली. ते नेहमीच ते माणसात राहायचे त्यामुळं गंध लावायचे त्याला आणि गोरल्याला प्रसाद द्यायचे त्याला. भागवताला मात्र राईट टाइम येऊन पुढे बसायचं दर्शन घेऊन. 3.5 वर्षे भागवत चाललं. किती? 3.5 वर्षे भागवत चाललं म्हणजे संपलं ते कथा. आणि भागवत संपल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा जन्मादेश येतो वयादीचं सुरू झालं भागवत. पुन्हा काय म्हणजे पुन्हा रिपिटेशन सुरू. आता संपलं की पुन्हा पहिल्यापासून सुरू करतात. मग त्या दिवशी तो आलाच नाही. अरे म्हणले रामदास आला नाही. अरे मुख्य स्रोतात आलाच नाही म्हणले. बघा इकडे तिकडे बघितलं, छतावर मरून पडलं होतं. म्हणले तो मेला म्हणले, वानर गेलं. गुरु महाराज म्हणले तो डायरेक्ट गोलोकाला गेला, कारण संपूर्ण भागवत ऐकलं ते. पण कसं आहे, ऐकलं पण मनुष्य जन्मात नाही ऐकलं, माकडाच्या जन्मात गेलो ऐकलं. तसं आपण कधी कधी मनुष्य असून नीट ऐकत नसतो. मोबाईल आपल्या इतकं प्रिय असतो की मेलं तरी सोडायला तयार होत नाही. मध्येच उठणार भागवतातच बघा. भरपूर लोक मध्ये हॅलो हरे कृष्ण. माझ्या रूम मध्ये सुद्धा काही काही लोक मोबाईल हॅलो हरे कृष्ण.
की लगेच रूमच्या बाहेरच निघून जाणार. मी म्हणलो इथंच बोल ना, काय बोलणारच लांब जाणार. एखाद्या बार म्हणलं ना, अरे काय गडबड काय उगच उगच तिकडे जाण्यापेक्षा इथं बोल ना, मग ते बोलणार बरं का. हॅलो. की ह्याला पत्ता सुद्धा लागून हे म्हणत असतो दाल पे कुछ काला आहे. काय ते हू काय करतो नसतो, एक शब्द उच्चार करीत नाही म्हणजे काय. हे लोक काय आहेत ते लोक पार्थिव दारुण वाच बर वाच के मोठ्याने. हा पार्थिवा दारुण धूम. पृथ्वीचा जो विकार आहे लाकड म्हणजे झाड, वाळलेले लाकड. त्या लाकडं जेव्हा चुलीत घातल्यानंतर धूर निघतो, जळाल्यानंतर धूर होतो, ते म्हणतात ते वाळलेल्या लाकडापेक्षा धूर श्रेष्ठ. बरं आहे धूर. आता धूर काही बरा नाही, पण ते मराठीत म्हणतात ना दगडापेक्षा इट करून भाऊ. काही काही लोकांचे डोळे सुद्धा जातात. एक जणांनी तिथे ऑपरेशन केलं डोळ्याचं, काय ते एवढं क्लिअर केलं नव्हतं का काय कुणाला ठाऊ. ते बिले काही काही लोक विचित्र असते. डोळ्यात धूर गेला तर त्याचे डोळेच गेले कांचे. पण बरं म्हणायचं, नसल्यापेक्षा धूर बरा आहे, लाकडापेक्षा धूर बरा, धुरापेक्षा अग्नी बरा आहे. अग्नी बरा म्हणण्याचं खूप मोठं विज्ञान आहे ते. ज्याला अग्निविद्या सुद्धा म्हणतात, ते शिकावं लागते परंपरेने. विशेष करून ही अग्निविद्या मला वाटतं कठोपनिषदामध्ये नचिकेता यमराजाकडून शिकलं होतं. अग्नीची विद्या म्हणजे हे यज्ञ कसे करायचे, त्याची विधी कशी बनवायची वगैरे हा विषय आहे त्याचा. आणि पूर्वमीमांसा शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की त्यांच्या दृष्टीने स्वर्ग सगळं काही, देव नाहीचे म्हणलं तरी चालत. आपल्यात एक दोन शास्त्र येतं ते देव मानित नाही. आस्तिक शास्त्र सुद्धा देव मानित नाहीत, लक्ष द्या. आपण काय म्हणतो देव न मानणे म्हणजे नास्तिक, पण आपल्यातले काही शास्त्र आहेत देवाला मानित नाहीत. सांख्यशास्त्र आहे ना ते देवाला मानित नाही. सांख्यशास्त्र कोण दिले रे? हा, देव मानित नाही. त्याचे प्रकृती आणि पुरुष एवढंच वर्णन आहे. पुरुष त्या त्या ठिकाणी जीवाला म्हटलेलं, देवाला नाही. दोन शास्त्र आहेत. मग नास्तिक कोणाला म्हणायचं? नास्तिका वेदनिंदका. शंकराचार्यांनी आणि मनुस्मृतीमध्ये सांगितलंय की वेदाची निंदा करणारा नास्तिक. हे शास्त्र देव मानित नाहीत, परंतु वेदाची निंदा करीत नाहीत, वेदाला मानतात. हे महत्वाचा प्रश्न. म्हणजे नास्तिक कोण? वेदाची निंदा करतो तो नास्तिक. बाकीचे शास्त्र काय करतात, बुद्ध जैन काय करतात, हे वेद मानित नाही, देव मानित नाही, त्याच्यामुळे ते पक्के नास्तिक. बुद्धाचं 3 गोष्टी मानित नाही बुद्ध: वेद मानित नाही, देव मानित नाही, आत्मा मानित नाही. जैन देव मानित नाही, वेद मानित नाही, आत्म्याला मानतात. आत्म्याला मानतात, परंतु आत्मा हा साधना करून देव होतो असं म्हणतात. आणि तो सेपरेट देव होतो, हे लक्षात ठेवा. सेपरेट देव कळतं का? आता समजा मी साधना केली तर मी एक देव होणार, मी भगवान होणार. पण तुम्ही साधना केली तर तुम्ही संतदास झालेल्या भगवान मध्ये विलीन नाही होणार. तुम्ही सेपरेटच भगवान होणार. त्याला ह्या मताला बहुविश्वरवाद म्हणतात. बहुविश्वरवाद, अनेक देव अनेक भगवान. आलं का लक्षात? आणि बुद्धाचं ते नाही. हे काय नाही, वेद नाही. सांख्यशास्त्रात सुद्धा काही काही मत आहे बुद्धाचं. जसं बुद्धाने काय म्हटलंय की नदी वाहते ना ती आपण सलग गंगा म्हणजे एक गरीत धरतो. ते म्हणतात नाही, आता आलेलं पाणी तुमच्या समोर आहे ना, ते नाहीच आहे. दुसऱ्या क्षणाला ते नसतं तिथं.
ते पुढे गेलेलं असतं. सांख्यशास्त्रात सुद्धा हे सिद्धांत मांडलेला आहे. सांख्यशास्त्रवाला काय म्हणतंय, चंद्रभागेत तुम्ही ज्या चंद्रभागेत तुम्ही आंघोळ केली ती दुसऱ्यांदा तुम्ही त्या तीर्थामध्ये कधीच आंघोळ करू शकणार नाही. त्याचं काय कारण आहे? ते पाणी निघून गेलं. जिथं आंघोळ केली होती ते पाणी राहिलं. अलग लक्षात बघा, समजलं तर फिलॉसॉफिकल विषय. तर मला सांगायचं तात्पर्य हे आहे, बुद्धांचं एक आहे की ते शून्य म्हणतात. एक तर क्षणिकवाद आहे त्यांचा. क्षणिक आहे, पाण्याचं आहे ना, क्षणिक गेलं ना, आता पाणी होतं ते दुसरं आलं तिथं. तसं तुमचा आत्मा सुद्धा क्षणिक आहे असं म्हणतात. आत्मा क्षणिक मानल्यावर काय प्रॉब्लेम काय येईल? एक उदाहरण सांगतो. प्रॉब्लेम काय येतो? कर्मफळात जाऊ दे. एका ट्रक ड्रायव्हर समजा प्रत्येक क्षणाला बदलत असला, तर काल झालेला ऍक्सिडेंट आजचा ड्रायव्हर सांगू शकणार नाही. त्याच्याकडून जो काल ऍक्सिडेंट झाला होता त्याला जर विचारलं म्हणलं मला माहित नाही, काय म्हणणार? मी नव्हतो, मी काल नव्हतोच आणि आता थोड्या वेळाने नसणार आहे. बरोबर आहे का? पण हा जीवात्मा कधी कधी पहिल्या जन्मातलं सुद्धा काही काही आठवणी सांगतो. जात स्मर म्हणतात त्याला, जे पूर्वजन्मीच्या आठवणी सांगतात किंवा पुन्हा पूर्वजन्मीचं सगळं मी कुठल्या घरी जन्माला आलो हे सुद्धा काही काही लोक सांगतात. हे गोष्ट आहे का? काय म्हणतात ते? समोहन विद्या. त्याच्यातून सुद्धा अनेक जन्माच्या गोष्टी सांगितल्या. किंवा योगी जे आहेत ते जे योगाच्या सिद्धी, त्यांना योग ध्यान धारणेने ते सिद्धी प्राप्त झाल्यानंतर स्वतःच्या पूर्वीच्या अनेक जन्माच्या कथा बुद्धांनी खुद सांगितलेल्या आहेत, स्वतःच्या अनेक जन्माच्या कथा. तर ते सिद्धांत लागू होत नाही. क्षणिक म्हणल्यानंतर पूर्वीच्या गोष्टी आता आठवत राहा. मी लहानपणीच्या अनेक गोष्टी सांगतो, तोच आत्मा जर नसला तर हे आता काही सांगू शकणार नाही. आम्हाला लहानपणी काय घडलं, कोण होतं काय त्या काळात मी नव्हतो असं म्हणणार. पण एक नागार्जुन म्हणून जे बुद्धाचे होते, नागार्जुन, शून्यवादाचा प्रचार त्यांनी जास्त केला. तो म्हणतो शून्य म्हणजे झिरो नाही. आपण म्हणतो ना शून्य, झिरो, काहीच नाही. तो म्हणतो तसं नाही आहे ते. आम्ही त्या वस्तूला शून्य म्हणतो की बुद्धीच्या 4 कोटीमध्ये किंवा तर्काच्या सगळ्या कोटीमध्ये की जी वाणीचे जेवढे प्रकार आहेत त्याच्यात जी वस्तू वर्णनातीत आहे, वर्णन केल्या जाऊ शकत नाही अशी वस्तू आहे, म्हणून आम्ही त्याला शून्य म्हणतो. ह्याला इनडायरेक्ट शंकराचार्याचं मत मानले गेलेले. प्रचन्नम बुद्धमुच्यते मायावादम असं शास्त्र. लक्षात येते का? कारण शंकराचार्य बी म्हणतात वस्तू आहे पण तिला आकार नाही कुठला, कुठल्याही प्रकारे तिचं वर्णन होऊ शकत नाही, ती निराकार आहे, पुन्हा पुन्हा निर्गुण आहे. निर्गुण शब्दाचा अर्थ काय? निर्गुण, निर्गता आकार यस्मात् स. निर्गता आकार यस्मात् स, ज्याच्याकडून अनेक आकार उत्पन्न होतात. निर्गता, निघतात. संस्कृत मध्ये एका शब्दाच्या, तुमचं जसं डोकं आहे तसं माझं डोकं थोडंच आहे, कारण मी शाळा शिकलेलं नाही. तुम्ही सगळे शिकून बसलेलं आहे तिथे, मी शाळेतच गेलो नाही. ती त्याच्यामुळे माझी बुद्धी तितकी तुमच्या पुढे जात नाही. निर्गता आकार यस्मात् स, निराकार. ज्या भगवंताकडून अनेक आकार, अनेक सगळं ब्रह्मांड उत्पन्न होतात त्याला निराकार म्हणते. आणि तुम्ही काय म्हणता? त्याला आकार नाही, त्याला चुकलं का नाही अर्थ? निर्गता म्हणजे निघणे, ज्यांच्याकडून अनेक आकार निघतात, उत्पन्न होतात, असं त्याचा अर्थ. नीट लक्ष द्या. तर ते पृथ्वीच्या विकारापासून लाकडं उत्पन्न होतात. लाकडं वाळली की त्याच्यापासून जर जाळायला आणले, सरपण वगैरे तो शब्द लिहिला आहे, तर त्याचा धूर होतो. त्या धुरापेक्षा अग्नी, ह्याच्यासाठी शब्द हा आला की अग्नी हा यज्ञ यागादिकापासून
हे करतो माणसाचं मुक्तीचं किंवा भगवत प्राप्तीचं ज्ञान करून देणारा मांडलेला आहे. तीर्थयात हे जे ते मकई तीर्थयोगामध्ये यज्ञ हे साधन होतं पूर्ण. आणि ध्यायते काय हृदयात ध्यायते विष्णू. ह्याच्यामुळे अजून एक प्रॉब्लेम येतो लोकांना, नीट लक्ष द्या, कळणार नाही की बाबा कलियुगात फक्त काही जीव काही करू शकत नाहीत म्हणून त्याला हरिनाम दिलंय. हा प्रकार नाहीये. चहू जीव चहू श्रुती नाम प्रभाव कल विशेष नाही अनुभव. चारी युगामध्ये नामाचा आता कलियुगात जेवढा प्रभाव आहे तेवढं ध्यान करणारे लोक सत्ययुगात ध्यान करू शकत असतील, पण त्याचा अर्थ त्या काळात नामाची महिमा नव्हती असा विषय नाही. कारण हे प्रल्हाद वगैरे हनुमान हे त्रेतायुगात सत्ययुगात झाले, ते नामधारकच आहेत ते लोक सगळे. आणि अन्य सगळ्या ध्यान धारणा करणाऱ्यापेक्षा त्यांची महिमा जास्ती. नीट लक्ष द्या, नीट बस. असं तुम्ही कारण तरुण आहेत म्हणून म्हणलं. कारण रामदेव बाबा कसे बसते, काही काही साधू आहेत ना, एकदा बसले ना 24 तास एकाच आसनावर बसते. दोन्हीवर बसले की बसले, पण हालचालच नाही, पुन्हा विशेष नाही. आपलं कसं आहे, नाही चुळबुळ नाही तर पाय लांबून द्या. कारण त्याच्यामुळे तर काही काही लोक पुढे बसत नाहीत, माती जाऊन देते. तो काहीतरी आपल्याला बोलायला ऐकून घ्यायची पाळी, तर बसा पाठीमाग. फक्त गौतमी पाटील वगैरे जर असली तर आपण पुढे बसतो. त्याला पुढं हे पुढं जर आमच्या गावात आणली होती पुतण्यांनी, आमच्या पुतण्यांनी म्हणजे भावकीच्या लोकांनी. गर्दी जण मेळा लागला होता जुनं. म्हणलं इतके नालायक माणसं येते, त्याला कुठं जिल्हा परिषदला काय उभं राहायचं, त्याच्यासाठी आणले. लाईव्ह आहे नाही ऐकलं. गावात माणसाला उभं राहायला जागा पुरली नाही. आणि हे भागवत ऐकायला बळच बोलून घ्या. प्रसादाची व्यवस्था आहे बरं का, आज लय भारी. फोनवर जर जास्तीत प्रसाद रंगून सांगितलं ना, गुलाबजाम रबडी बासुंदी वगैरे, मग काय मेळा लागेल इथं. म्हणजे तेवढा नाही तरी पण तितका नाही. हे काय सांगत होतो रे कथा काय. हे सर एक माझी बुद्धी काम करीत नाही वय झाल्यामुळं. काय सांगत होतो बरं, ते जाऊन द्या. आता शिलोकावर येतो. हा तिन्ही चौयुग शब्द आहे. काय चौयुग, चौश्रुती. श्रुती म्हणजे 4 वेद आणि 4 युग, सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग. या 4 युगात आणि 4 वेदामध्ये नामाचा प्रभाव आहे. नाम प्रभाव असं समजू नका की बाकीच्या युगात नव्हता किंवा वेदात त्याची महिमा नाही, पुराणातच जास्ती महिमा वर्णन केली. हा काही विषय नाही. पण कलियुगात काय आहे की बाकीचे साधन होत नाही, होतच नाहीत. मी सांगितलं ना, मग भागवतात जर विधीने तुम्ही त्याचं अनुष्ठान केलं तर तुम्ही पाहिजे ते वस्तू प्राप्त, पण विधीने अनुष्ठान करणारं सापडू शकत नाही. एक तर भागवत वाचताच येत नाही कोणाला, त्याचा एक प्रश्न आहे. चुकीचं सगळं. आणि त्याचं पारायण करणं किंवा ते विधीने पारायण करणं वगैरे त्या गोष्टी लोकांना जमत नाही. नाहीतर काही जे जसं तुम्ही इच्छा धरणार ते 100% होणार. प्रदक्षिणा घातल्याने होऊ शकतात, विधीने अनुष्ठान केले काय होणार नाही. मी एक कथा सांगतो, आत्ता घडलेली गोष्ट आहे. राघव पंडित म्हणून काशीचे होते माझ्या आत्ताच्या काळातले, आणि 2-4 भक्त वृंदावनचे. पटना, बिहारमध्ये पटनाला गेले. तिथे एक भूत बांगला होता. त्याच्या मुक्ती कुणी शिरत नव्हतं, त्याच्यात माणसं मारायची म्हणून. यांचं अनुष्ठानासाठी हे लोक तिथे नेले. अनुष्ठान म्हणजे हे पारायण, कथा नाही, भागवताची कथा नाही, नुसतं पारायण, मूळ श्लोकाचा पाठ करायचा. ते तज्ञ लोक होते, ते नेले. त्यांनी पण एक बांबूचं लाकूड तिथं ठेवलं. आत्ताची घटना आहे, नीट आहे का. बांबूचं लाकूड, बासकी लकडी तिथं ठेवलं आणि त्याच्यात भूताचं आवाहन केलं, पाठ केलं. 10व्या स्कंदामध्ये कृष्ण जन्माची कथा संपल्यानंतर तो 4 चिंपुड्या झाल्या, ते बॉम्ब ब्लास्टिक झाल्यासारखं फुटला तो बॉम्ब. आत्ताची घटना आहे. अजून ते लोक आहेत जिवंत. आणि अशा कितीतरी घटना सांगणे टाइम सुद्धा पुरायचा नाही मला.
त्या भागवतामुळे घडतात. कितीतरी लोकांची जीवांची मुक्ती झाल्याची घटना आणि कितीतरी लोकांना मुलं झाल्याची कथा आहे. माझ्याच कितीतरी घटना येतात तशा. मी लोकांना ते करायला सांगितलं आणि त्यांनी केलं, त्याला मुलं झाली. इथं ते हे आपलं कोळदरांचे शशिकांत जगताप, त्यांना मुलगा नव्हतं 15-20 वर्ष. तर ते भागवताचं अनुष्ठान करायला सांगितलं. मी भागवताची कथा केली, मुलगा झाला. एकच मुलगा आहे गोपाल नावाचा, आहे का माहिती ना तू? खोटं बोलत नाही मी माळ घातल्यापासून. काही काही लोक माळ घातल्यापासून पुढे खोटं बोलायला सुरू, त्याला लायसनच नाही. प्रभूजी म्हणलं माळ घातल्यावर बी तुम्ही खोटं? नाही नाही म्हणले, देवासाठी काही करू शकतो, कृष्णासाठी काही करू शकतो. टाइम किती संपला रे टाइम तर. अरे देवा आता काय करायचं, संपलंय. करू का पण? हे श्लोक थोडक्यात सांगतो का ना, हा श्लोक संपणार नाही. काय सांगत होतो, लाकडापेक्षा काय नीट श्लोक वाच रे, श्लोक वाच ना. काय करतो हे मग सोबत अग्निश्रेयमय कशामुळे म्हटलंय की श्रेय म्हणजे श्रेष्ठ. श्रेष्ठ कशामुळं की त्याच्या पुढे यज्ञ वगैरे करून स्वर्गाची प्राप्ती. हे श्रेय आहे का? प्राय स्वर्ग फलप्रद आहे. सगळा विचार करावा लागतो श्लोकाचा. आतापर्यंत जे अभ्यास आहे आपला किंवा माझा, त्याच्यात असं ऐकलंय की यज्ञ करणारे लोक शतमक संपत्ती स्वर्गाची आहे. शत म्हणजे 100 यज्ञ केल्यानंतर स्वर्ग प्राप्त होतो. तेतम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम शिने पुण्य मृत्यू लोकम विशंती. तो का म्हणे जाती पुण्यक्षया अधोगती. आता इथे श्रेय कुठं राहिलं? पुण्य संपलं की अधोगतीला जावं लागतं. शिने पुण्य मृत्यूलोक. मृत्यूलोकात पुन्हा येतात. मातेची या उदर कुवरी पुचून इष्टीच्या दातरी उपजुनी 9 मासवरी उकडू उकडून मरती. तैसे लाजीरवाणी दीक्षिताचे काय सांगू. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात काय सांगू त्यांची अवस्था. मग तया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपदाची हुटी उतरे येऊ लागती माघारी मृत्यूलोक. पुण्य संपलं की इंद्रपद सुद्धा जात, पुन्हा खाली येतात. मग त्याला फॅसिलिटी असं असं वाटतं का? काही फॅसिलिटी नाही. मातेची उदर कुवरी. मातेचं उदर म्हणजे माहितीये का? हा देह नाशिवंत मळमूत्राचा बंद. मळमूत्राचं शरीर असतं प्रत्येकाचं, पण आपण होतो काय सुंदर आहे. मातीचं तिकडं सुंदर आहे का? हे नुसतं भ्रम आहे. आपण ना वाईट गोष्टीला चांगलं बनीत राहतो, नुसत्या भ्रमात राहत असतो. हे सुंदर आहे ती सुंदर. आता इथे प्रभूजीचं नाव घ्यायची पाळी यायला लागली होती, पण लाईव्ह असल्यामुळं काही बोललो नाही. तुमचं माझे तुम्हाला जर त्या भ्रमात नसतं तर लग्नच कशाला केलं असतं. भ्रम राहतो माणसाला. हा काहीतरी लाभ आहे. कायचा लाभ आहे? केल्यावर माहिती पडतं. रडायची पाळी येते. अरे नुसतं केलं तर बरं झालं असतं रे बाबा. मला एक लग्न लय करावं वाटायचं मला. तुझ्यासारखं होत होतं. ज्योतिषाला दाखवलं केव्हा लग्न होईल. हात दाखवलं, पैसे हात बघा म्हणलं. तेव्हा म्हणलं तुझ्या जीवनात सुखच सुख आहे. म्हणलं काय सुख आहे? माझा उद्देश होता की आपलं लग्न केव्हा होईल म्हणून सांगन. तो एक बायको आहे का 2 आहेत का असं, म्हणजे 2 असले तर अजून मजा येईल. अज्ञानात काही बी बरळतो ना माणूस. लहानपणी काय कळतं? त्यामुळे म्हणलं मग काय सुख सुख आहे मला. हा म्हणले सुखच आहे, सारं सुख आहे तुझ्या जीवनात. मी म्हणलं काय सुख आहे? म्हणलं लग्न नाही तुझ्या नशिबात. कपाळावर छानून घेतलं. त्याला म्हणलं 50 रुपये. त्यावेळेस 10 रुपये सुद्धा कोणी देत नव्हतं. 50 रुपये देतो, पण लग्नाचं खरं सांग म्हणलं. अजिबात होणार होणारच नाही म्हणलं. 50 काय 10,000 दिले तरी होणार. तर त्यावेळेस माझ्या लक्षात आलं. तो म्हणला तेव्हा त्याचा राग आला होता, पण आता त्याचं खरं वाटतंय. खरंय ते
खरंच सुख आहे, कारण मी सुखी नाही तर मी लग्न केलं असताना 8 घंटे मला ड्युटी करायची पडायची. 8 काय 12 घंटे ओव्हर टाइम सुद्धा, कारण फॅमिली मेंटेन करणं सोपं नाही. पुन्हा बायकोने दररोज शिवे घातले असते. कारण आज त्याच्या बाया सोडीतच नाही. माणसासमोर सुद्धा खरं आरे कारेच बोलतात. तिथे घरात असल्यावर तर शिव्या असतात, माणसासमोर आरे कारे. का रे बंडो, कधी किती उशीर केला असतो, इतका उशीर करतात का रे, असं म्हणजे हे तर म्हणजे सुशिक्षित महिला करतात. आपलं म्हणजे बारामतीतले नाही, जास्ती शिकलेल्याच सांगतोय. फार मोठा बाळका ज्याचं शिक्षणाचं झालं असेल ते इथं समजायचं हे शिक्षणाचा प्रकोप झाला. संस्कृती खूप वाढायला लागली त्यांची आता. विशेष म्हणजे मुळाकडे जायला लागलो तर आपण. पहिले आपण आधी मानव होतो आणि आता आधी मानव व्हायला लागलेलो. म्हणजे कमी कपडे घालणे किंवा न घालणे हा प्रकार म्हणजे आधी मानव. काय आहे, आग्नेय विद्या ही आहे. आणि त्यांचं कसं पूर्वमीमांसाचं मत कसं आहे की बाबा आता काय करायचं, यज्ञ करायचं, स्वर्ग भोगायचा आणि पुन्हा स्वर्गातून खाली आलं की पुन्हा यज्ञ करायचे, पुन्हा स्वर्ग भोगायचं आणि चांगल्या कुळात जन्म घ्यायचा. हे स्वातंत्र्य आहे का त्या माणसाला? पुन्हा मनुष्य जन्म मिळेल का? हा, काय गॅरंटी? पुन्हा यज्ञ करीन म्हणून काय गॅरंटी? आणि यज्ञ करणं सोपं आहे का? हा, अग्निविद्या म्हणजे काय? अग्नि श्रेष्ठ आहे, परंतु हे जे उदाहरण दिलेत ना ते सुद्धा फार क्लिअर आहेत असं नाही, फक्त उदाहरण समजून सांगण्यासाठी दिले. तुम्हाला सांगतो, मानसिंग का जयसिंग नावाचे राजे होते राजस्थान मध्ये, जयपूरला. त्यांनी त्या काळातल्या त्यांच्या पुरोहिताला सांगितलं की आपल्याला अश्वमेध यज्ञ करायचंय. पण त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं की आम्ही अश्वमेध यज्ञ करण्याच्या लायकीचे पुरोहित नाहीत आणि तुम्ही अश्वमेध यज्ञ करण्याच्या लायकीचे राजा नाहीत. पण एवढं स्पष्ट बोलले नसतील, पण आयडियाने समजून सांगितलं त्यांना की होण्यासारखं नाही ह्या गोष्टी. पण तुम्हाला दाखवतोच आम्ही. गणेश पूजन असतं अश्वमेध यज्ञात, नीट आहे का? गणेश पूजन अश्वमेध यज्ञामध्ये असतं. ते पूजन आपण करू शकलो तरी भरपूर झालं. मग गणेश पूजनामध्येच इतका खर्च आला की राजाचा कोष खाली व्हायची पाळी आली. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की अश्वमेध यज्ञ हा तंतोतंत जसा आहे तसा करायचा आपली अवकात नाही. यज्ञ श्रेय म्हणलं तर हे सारं सर्वसाधारण लोक यज्ञ करतील का? जो राजाची हिंमत नाही पडली कलियुगातल्या. आणि ते हे फक्त उदाहरण दिलेले. तर उदाहरणात हेच त्यांना सांगायचं की पुढे काय श्लोकात तमगुणापेक्षा रजगुण श्रेष्ठ. हे उदाहरण कसं दिलं? आता ते लाकडाचं उदाहरण आहे ना, माती लाकड श्रेष्ठ, लाकडापेक्षा धूर श्रेष्ठ, धुरापेक्षा अग्नी श्रेष्ठ. तसं तमगुणापेक्षा रजगुण श्रेष्ठ. आता तमगुण म्हणजे त्याचे स्वरूप लक्षण लक्षात आले पाहिजे. तमगुणी माणूस आहे ना काय काय करू शकतो? एक तर तो मांसाहार करू शकतो, दारू पिऊ शकतो, पत्त्या खेळू शकतो, अनेक होतावेन तेवढे मोबाईलवर जेवढे गेम आहेत तेवढे खेळू शकतो. एकाच टायमाला 5-5 लाख रुपये सुद्धा घालू शकतात आताचे लोक. मोबाईलवर असे गेम आहेत म्हणतात, आहे ना, आहे खरे. आत्महत्या सुद्धा करू शकतात. तमगुणी लोक वाटेल त्या थराला जातात. आणि सगळ्यात मोठं अंधकार हे त्याचं तमगुणाचं लक्षण असल्यामुळं विशेष करून तो एक तर नशेत राहतो, म्हणजे अज्ञान अंधकारात राहतो किंवा झोपेत राहतो. झोपेत ज्ञानेश्वरी सांगितले की झोपी जाता स्वर्ग वाव म्हणे. स्वर्गाचं विमान जरी त्याला न्यायला आलं उठवलं ते म्हणणे थांबा मला झोपून द्यातच नाही. एक तर तमगुणी माणूस झोपल्याला उठतच नाही, तो कुठं बी झोप होतो. जप करताना झोप होतो समजायचं तमगुणी अवलाद आहे. प्रवचनात झोप होतो समजायचं तेच आहे. तमगुण हा झोपवतोच माणसाला, लोळवतो. लय म्हणतात झोपेला, लय झाला लय, लय म्हणतात, लय शब्द आहे लय.
लय होणं म्हणजे माणूस जिवंत असून सुद्धा जिवंत राहत नाही, त्याला लय म्हणतात. आणि प्रलय म्हणजे तो मिळालेल्या माणसाला म्हणतात. डायरेक्ट मिळालं संपलं म्हणजे प्रलय झालं. ते तमगुणी माणूस हा फार अज्ञानात बराळल्यासारखा. एक तर झोपला तर उठत नाही, उठला तर चलत नाही, आणि चालला तरी डोकल्या खात चालतो. असल्या आडमट्या तत्व निवड अज्ञानीपेक्षा रजोगुण श्रेष्ठ आहे. कारण रजोगुणी माणूस जागेवर बसत नाही, बसतच नाही, तो स्थिरच राहत नाही. यज्ञ करू शकतो, मोठाले काम करतो, परंतु झोप फार कमी. रजोगुणी माणसांना झोप तुम्हाला सांगतो, ज्ञानेश्वर महाराजांनी एक उदाहरण दिले. ग्रीष्मांतीचा वारा इसावा नेने विरा तैसा न मने व्यापारा. रात्रंदिवस रजोगुणी माणूस काय असतो? ग्रीष्म अंतीचा वारा. ग्रीष्म ऋतू 6 ऋतूमध्ये ग्रीष्म ऋतू म्हणजे उन्हाळ्याचा ऋतू शेवटचा जून मे महिन्याचा जो ऋतू आहे तो ग्रीष्म ऋतू असतो. जून महिन्याच्या शेवटला पाऊस ज्यावेळेस वादळ नवीन ढग निघायला सुरू होतात, मान्सूनी वारं यायला सुरू, इतकं वारं सुटतं समुद्र किनाऱ्याला तर बसणं कठीण आहे. अलिबाग वगैरे इतकं वारं सुटतं की रात्रंदिवस ते वारं झाडं अगदी मोडते ना असं वाटतं. त्याला काय म्हणायचं? तो रात्रंदिवस तो राहतो. ग्रीष्म अंतीचा वारा विसावा नेने विरा. विरा शब्दाचा अर्थ आहे अर्जुना. ग्रीष्म ऋतूच्या शेवटचा जो वारा असतो ना तो विसावा रात्रंदिवस घेत नाही. तैसा न मने व्यापारा. रात्रंदिवस रजगुणी माणूस आहे ना सारखं पळत राहतो, पण तमगुणी सारखा झोपाळू नसतो, म्हणून त्याच्यापेक्षा तो बरा आहे, जागा राहतोय. म्हणजे जागृत अवस्थेत ज्ञान आहे थोडं, आणि सत्वगुणात ज्ञान असतं. सत्वगुणी माणसं कथा कीर्तनात जातात, जप करतात, हरिनाम करतात, भजन करतात, तीर्थयात्रा करतात, म्हणून सत्वगुण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, पण फार श्रेष्ठ नाही. कारण सत्वात संजयते ज्ञान याच्यामध्ये सांगितले. कुठं? 14व्या अध्यायात भगवद्गीतेत. तिन्ही गुणाचा परिणाम जाणून घ्यायचं. भगवद्गीतेचं 14व्या अध्यायात भरपूर सांगितलेलं आहे. मला सांगायचं, सुख संगेन बदनाती ज्ञान संगेन चानग. आदो गच्छन्ति तामसा मध्ये तिष्ठन्ति राजसा आणि जगन्य गुणवृत्तीस्ता ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वस्थ. गुणाच्या गतीत आदो गच्छन्ति तामसा. तमगुणी लोक अधोगतीला जातात, झाड झुडपं होतात, चिलारीचे झाड, येड्या बाबळीचे झाड, म्हशी, बेंडकुळ्या, दगड. तमगुणी शरीर सुटल्याबरोबर त्या योनीला जातात. आणि मध्यतीन रजोगुणी लोक यज्ञ याग वगैरे थोडं पुण्य कमवल्यामुळं मध्यतीन मनुष्य जन्माला येतात. बाय चान्स म्हणजे चान्स आहे येण्याचा. आणि ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वस्था. ज्ञानेश्वरी सांगितलंय, तनु सत्वगुणी लोक तनु त्यागिता स्वर्गीचे राय होती. सत्वगुणी लोक शरीर सोडल्यानंतर स्वर्गाचे राजे बनून जातात. अलग लक्षात. त्याच्यामुळं ते बरं आहे, पण हे स्वर्गाचाच कार्यक्रम. सत्व गुणातला माणूस मुक्त होईल हे गॅरंटी नाही, परंतु शेवटचं वाक्य काय? सत्व गुणामध्ये भगवंत साक्षात्कार होण्याची फार शक्यता असते, हे सांगण्याचं तात्पर्य. अलग लक्षात. भगवंत ब्रह्मदर्शन म्हणजे भगवंताचं दर्शन. भगवंताला तुम्ही पाहू शकता किंवा त्याचा साक्षात्कार करून घेऊ शकता. सत्व गुणात हा फायदा आहे, म्हणून आपण तमगुणातून रजगुणातून सत्वगुणात या. पण भगवंत गीतात काय सांगतात? त्रिगुण्नो विषया वेदा आणि श्रगुण्नो भवार्जुन. अरे तिन्ही गुण ह्या वेदाचा विषय आणि तिन्ही बांधणार आहेत. मग मी सांगितलं, सुख संगेन बदनाती ज्ञान संगेन चानग. सुखाने म्हणजे सत्वगुणी माणूस सुखी असतात, तर मी सुखी. सत्वगुणी असल्यामुळे सुखी. सगळे लोक विचारतात, प्रभूजी उद्या काय बनवायचे, की म्हणजे खायची सुविधा. पुन्हा जर जमलं तर होतं, थोडं लोक पाया पडतात. इथं तरी एवढं पण त्यांना माहिती व पाया पडायचं नसतं, लांब राहतात. पण खेड्यापाड्यात कथा झाली तर मूर्खंडच. महाराज खाली पडा तरी चालेल, तोडीला तरी, पण ते पाया पडायला गर्दी करणार. म्हणजे सुख आहे ह्याच्यात. सुख संगेनं बदनाते ज्ञान संगेनं. आणि मला पुन्हा अहंकार किती. शाळेत नसून मी पट्ट्या असे प्रवचन करतो, माझ्या पुढे कोणी नाही, याने बांधल्या जातो. सुख संगेन बदनाती ज्ञान संगेन. विद्या अल्पपरी गर्व शिरवणी मजहुनी आणि कोण आहे. विद्वतेचे संचरी भूतांगी.
त्याला वाटतं मी फार विद्वान आहे, त्याचा विद्वत्तेचा भूत संचार करतो त्याच्या शरीरात, म्हणून तो काय होतो, त्या सत्वगुणाने सुद्धा काय होतो, बांधल्या जातो तो. म्हणून ते तिन्ही गुण सुद्धा चांगले नाहीत, परंतु लोखंडाच्या बेडीपेक्षा चांदीची बेडी चांगली आणि चांदीच्या बेडीपेक्षा सोन्याची बेडी चांगली असं म्हणायचं, किंवा लोखंडाच्या पिंजऱ्यापेक्षा चांदीचा पिंजरा चांगला आणि चांदीच्या पिंजऱ्यापेक्षा सोन्याचा पिंजरा चांगला. पण पिंजरा जरी असला आणि पोपट पिंजऱ्यात जरी राहत असला तरी शेवटी बंधनच आहे. तो काय पिंजऱ्यातच आहे. किंबहुना पुसा पांजऱ्यामय जी जैसा वेदाज्ञेशी तैसा भिवून असे. किंबहुना पुसा, पुसा म्हणजे पोपट, पिंजऱ्यामध्ये जसा राहतो ते मग पिंजरा वलांडताच येत नाही त्याला. पिंजरा नाही काय, काही काही पोपटलं भविष्य सांगण्यासाठी तो बाहेर पण येतो पण उडून जात नाही, पुन्हा पिंजऱ्यात घुसतो. तसं आपण पिंजऱ्यात घुसतो पुन्हा बाहेर निघत ना. आकाशी झेप घेई पाकरा सोडी, तुझं पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्य. तर सत्वगुणाच्या सुद्धा पलीकडे जाणं. मला जेवढं जमलं किंवा हे मी सांगितलंय हे फारच क्लिअर आहे असं काही नाही, चुकीचं असू शकतं. झालेली सेवा जगन्नाथाच्या चरणी अर्पण करतो. हरे कृष्ण. प्रवचन संपलेले. जरूर जास्ती झालं का, जास्ती वेळ झाला का?